तुझे भाऊ एकदाचे. अय श्याम्या इकडे ये. काय रे काय करतो इकडं? अरे काय नाही ते नंदू पालवे नाहीत का सरपंच आपले. हा हा त्यांचं जे सोलर आलेलं आहे ते घेतलं भाऊ खाली करून. सोलर हा सरपंच काय वावरात सोलर बशी काय आता मग? येईल हो सोलर बसणार येत ते म्हणले डुकर बिकर येते तर रातची वाघ बिग सुटत येत. त्याच्यामुळे ती सरकारची स्कीम चालू आहे त्यांनी केली ती मंजूर झाली त्यांना. होय म्हणजे दिवसा दाराला मोकळे आहे की नाही, हा. रात्री जागायचीच गरज नाही. आपण एवढं उन्हाचं तू काय करतोय? मला तर अजिबात जमत नाही भाऊ. मी तर पंचा टाईट एकदम खायला जुन्या म्हातारी वाणी बांधले जीव घेतो काय आवड काय अवघड आहे बा तो. रे श्याम्या काय करतो मग? काय म्हणजे चाललो होतो घरी आता. हा तुला दाजीन काय आणले तुमच्या तुला माहितीये का? दाजी काय काय आणतोय? दाजी फुकाट चंबू येऊ ग माझ्या जीव जगतो ते काय आणणार आहे काय? कोण? दाजी येडा आहे तू. काल उतरले मला दाखिलं हो दाजीनी काय पिशवी. तो खांब्या नाही का गॅलर का काय? कोणता गॅलर का काय म्हणले? गॅलर. गॅलर? हा गॅलर नसते. मग एक तर सिग्नेचर असते, ब्लॅक डॉग असते, नाही तर 100 बॅक पायपर असते. 100 बॅक पायपर. हा ती आणली तुला दाखिली? मला दाखिली. माय राहून मला दाखिली नाही. तुला नाही दाखिली ती म्हणली श्याम्याला काय म्हणू नको. वरून असं म्हणली? हा अरे दाजीकडे बघावंच लागेल. म्हणजे खुशाल मला सोडून तुला सांगतो आणि मला सांगत नाही होय? मग काय त्यांना जाऊन म्हणजे काय तुमच्या दोघांचाच बसायचा प्लॅन होता काय? हा तेच दिसतंय. मला सोडून का तू प्याला ना भाऊ, तुला सांगतो ढान उलट्या सारखं संगत चालू होत्या तुला. मग तू माग ना दाजीला. तू ये दाजी सोबत. दाजी तर मला टिकून द्यायना ना. कमून एक काम करू, काय तू इथं आवरलंय का? झालंय आता खाली करायचं सांगितलं होतं मोजून घ्यायचं सांगितलं होतं. बरं जाऊन तिकडं बघू दाजीला शोधू आपण आणि बघू दाजी काय म्हणतो काय नाही. मी तर म्हणतो कबूलच नाही होणार तो मला, पण तू असल्या होतं कमीत कमी तुला पाहिली म्हणून तुला कबूल होती. हा हे तसंच करू भाऊ म्हणजे माय बिहाळ येणार नाही. हा दाजीला आपण तुम्ही बरोबर आपल्या काढू. वाटलं होतं. हा, चल. पाहिलं का दाजी किती निवांत बसले? मग दाजीला काय काम आहे? काय चाल बा? काय नाही भाऊ आलो दाजी. फिरायला नाही गेले बाहेर दाजी आज? अरे काय शामराव, फिरायला गेलं तर दाजीला फिरतो, बसून राहिलं दाजी बसून राहिला. अरे दाजीने करायचं काय? तुम्ही दाजीला पायी चालू देत नाही, घोड्यावर बसू देत नाही राव. हाय का झालं तुमचं सुरू? म्हणजे मी काय रेशमाताईसारखी कटकट करतो असं म्हणायचं का तुम्हाला? मग तसंच म्हणावं लागेल ना. तुझ्या बहिणीसारखी कुटकुट कुटकुट नको करू. हो मी आपलं सहज विचारलं बघ, गेले नाही का कुठं बाहेर का काही वेगळा प्लॅन बी नाही तुमचा? कशाचा वेगळा प्लॅन? दाजी हा, ते- बसायचा. कुठं? ओ दाजी ते 100 पेपर कुठं ठेवलाय ते काढा ना. पेपर नाही रे काय पाण्या, 100 पायपर म्हणते. 100 पेपर. 100 पायपर शामराव तुला कशाला? नाही म्हणजे आता काय बोलावंच लागत मला. अरे मी म्हणजे तुझा मला दाजी आहे, मी तुझा दाजी आहे. तू माझ्यावर खर्च करायला पाहिजे. तुझी बहीण तू मला दिलेली आहे, तूच माझी दारू पितो. मग काय होतं पेल्यानंतर? अरे कधी तू मेवण्यावर खर्च कर ना. मग करीत नाही काय मी खर्च? बरोबर आहे आपण श्याम्या. कधी खर्च केलाय नाही आपल्यावर? नाही केला पण दाजी जाऊ द्या ना. आता नवीन दारू आणली दे त्याला एखादा गोठा. आल्या मला तू सांग, म्याव ना मी आहे का तू त्यांचा? मी आहे का नाही? मग मला सांगायला पाहिजे ना आधी. परदेशातून आणते तिकडं एकटे एकटे तुला घेऊन पेते. हा मी काही लागतो का नाही मी त्यांचा कुणी? अरे तू माझा लागतो, पण माझा सारा खंबा संपून टाकशील तू. म्हणजे काय मी काय एवढा खायला काय? बरं जाऊ दे, एक काम कर, हातमध्ये कपाटाच्या मागे बॉटल ठेवली, घेऊन येते जा. होय कपडे माग हा, जा घेऊन ये, घेऊन ये. आईला दहाजी बी अशी लपून ठेवतात ना, मला चापडत नाही बुवा, अवघड आहे. घेऊन ये. चाल बा, तो खंबा संपवायचा नाही माझा सारा. तुम्हीच भरायची पॅक. अरे मी एवढी मग 10,000 रुपयाची खर्चून दारू आणली तिथून. 100 पायपर्स ब्लेंडेड स्कॉच व्हिस्की. बाबो न्यू दिल्ली. अरे आईला एअरपोर्टहून आणली ती. होय हा, राहू दे ना माझ्याकडे, मी तसं मी सांभाळतो ना मी. जेव्हा तुम्ही फॉरेन वरून येता ना, हा. तुमचं इमिग्रेशन झालं का, एक ड्युटी फ्री काउंटर असतो. हा तिथं अशा सगळ्या ब्रँडेड दारू तुम्हाला स्वस्त मिळतात. तिथून आणलेली ड्युटी फ्री वरून ती. अरे वा वा, जा इकडे दाखव. राहू दे ना. अरे नाही, बसून आपण. मी काय की फोडतो. अरे नाही झाले, तुझ्याकडे ठेवी वाटली. हा म्हणजे माझ्यावर विश्वास नाही. चला बसू आपण प्यायला. चला. आंब्या खाली बसू दाजी निवांत हा, चल, सावलेला. चल, चल. ज्याला काय खाऊ घातलं तर माझ्याकडे विश्वास खांबात तुझ्याकडे दिला ती. अरे भाऊ, विश्वासराव गेले, पानिपतात मारले गेले. चला बसायची वेळ झाली आपली आता. हा तर श्याम्या यार सावली
दे झाले इकडे तो कंबा. का माझ्याकडे राहू दे ना, अरे इकडे दे. राहू दे ना. अरे आधी चकणा आणायचा मग कंबा. चकना आणायचं? चकना का लागतोय आपण तशी बसा. गावठी माणसं दाजी रेटाटून आणायची. अरे पण ही गावठी नाही ना, बरं पडा. गावठी दारू. अरे नाही नाही नाही, मला चकणा आणा पहिले. काय? चकणा आणला तरच दारू भेटनी. दाजी शेंगदाणे घेऊन तुम्ही लगेच घरातून. ए अरे एवढी भारी दारू इतकी किरकोळ कुठं शेंगदाणे फुटाने खाऊ घालतो दाजीला. मग काय खायचंय? ए मग काय त्या एवढं उन्हात आणत मी दुकान उघडून काय तुम्हाला शेव मुरमुरान डाळीन चिप्स आणत बसू काय? अरे मला सिजनेबल खाणं पाहिजे. आता एवढं कडक उन्हाळा आहे ना, मला आंबट लागतं याच्यासोबत खायला. आंबट लिंबू लिंबू, आण. लिंबू. ए अरे लिंबू कुठं, लिंबू उतरायला आणि उतरवायला असतं ते. मग कैरी आण मला, कैरी. कैरी? कैरी हा मस्त त्याच्यावर आहे ना मसाला टाकायचा, कैरीवर मीठ टाकायचं आणि द्यायचे ग्लासात टाकून. एकदम स्वर्ग सुखाचा आनंदच दिन ती दारू तुला. मस्त आंब्यात झाडा खाली बसलो पण त्याला कैऱ्याच नाहीत ना. तुझ्या सारखं सदान का तसंच येते झाड. अरे मोर येतो बरं का पण लगेच पडून जातो, कैरीच नाही लागत. अरे जा कुठून तरी कैरी शोधून घेऊन ये. एका झाडाला म्हणजे काय सगळ्या झाडाला कैऱ्या नाही का? कुठे शोधायचे दाजी, जाऊ द्या ना फोडाने मी नाही नाही नाही, फुटाने फुटाने. फुटाणे नाही, शेंगदाणे नाही, काही नाही. मला कैरीच पाहिजे आंबट. आला. तरच तुम्हाला ब्रँडेड दारू पाजल दाजी. मिठाचा खडा आणू का? नाही 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 हो दाजी एवढा लहान लेकरांनी मला एक पॅक टाका. नाही 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 नाही, आधी कैरी आणायची. ज्या कैरी आणीन त्याला मी भरपूर दारू पाहिजे. असं नका करतो. नाही नाही नाही, अरे पाय नको पडू दारूच्या, कैरी घेऊन ये. ए काय? चल भाऊ दाजी आहे ना, तुला सांगतो एकदा ट्राय केलं ना ट्रायच करीत येते. चल घेऊन येऊ, आपण बघू आता कुठं तरी. अरे बघायची काय आहेत ना काय रे, तू चल फक्त. हायतोय मग काय एवढा बसला. चल फोडू नका. अरे श्यामा तू आल्याशिवाय फोडणार नाही मी. भरोसाच नाही, पाण्याची बाटली तशीच राहीन, ती जाईन म्हणून मोकळी. अरे नाही नाही, तुझ्यासारखी सगळी दुनिया नसती रे. आमचा दाजी बी आहे ना लय नखऱ्यात आहे तुला सांगू. ते ना खऱ्याच तसा. इकडे कुठं चालला? ती डेपुटी ती काय रे, दिसत नाहीत काय तुला? अरे काय झालं? काय झालं? मग आपण अजिबात येत नसतो भाऊ. कमून डेपुटीला जर कळलं ना हा की माया कैऱ्याकडे नुसतं पाहिलं, गोटे घेऊन माग लागते ना शेकीते ना आपली. पण डेपुटी कुठे तिथं बघायला ते गावात जाते, तिकडे काम धंदे असते त्यांना. आपण नाही येणार हा? कमून? कैरी तुला तोडावं लागेल. ऐ आपण दोघं एक एक तोडू. मी राखण राहतो, डेपुटी बिपुटी दिसले तुला आवाज देतो, तू जाय बागात. का? मला त्यांच्याकडे लक्ष ठेवावं लागेल ना. आले मग ती मी राखान थांबतो, तू जाऊन तोड. अरे तुला व्यवस्थित तोडता येईन, ती रुचिक बिचिक माझ्या अंगावर होतं, उगं प्रॉब्लेम होईन. त्यामुळे मी डेपुटी बरोबर लक्ष ठेवतो. माझे कानले तेज आहेत, मला आवाज जरी झाला सासा तरी मी तुला सांगन लगेच पळायचं. बरं चालतं भाऊ, मला लय हवश आहे ना, मीच तोडून आणतो. डुकर शिरले काय दिवसा ढवळ्या. अरे डुकर दिवसा बी यायला लागले काय रे पाडाला. याला सांगत असो लक्ष देत जा इकडं. ढिगे बी कुठं गेला काय माहिती. काय झालं? कमून पळतो एवढं? काय नाही, आमची श्यामेची माई ना धराधरीची शर्यत लागली होती म्हणून मी पुढं रेसचा वाडा पुढं ससा माग. हा का? आणि श्याम्या धडपडत येत होतं त्याचं काय? सांग ना. मी काय मी का रेस लावली रे? बर खरं सांगतो मग सोडा ना मला. सोडू? हा हा बा, हा तुम्हाला खरं सांगू का? हा. सांगू का मग? सांग ना. ए भामट्यांनो, काय ते खरं सांगा. हा बा, मला आहे ना, मी नवस केलेला आहे एका देवाला, आणि देवाला म्हणलं होतं माझ्या नवस पुरा होती नाही का, मग मी तुला आहे ना कैरी वाईन. हा कैरी कैरी वाईन. असा कोणता देव आहे की ज्याला काय रे लागते? असं नाही झालं. आबा म्हणजे कसं आहे ना, त्याच्या वावरात आंब्याचे झाड आहेत ना. कोणाच्या? माझ्या वावरात आंब्याचं झाड नाही का, अहो, त्याला काय होतं कैरीच येत नाही. दरवर्षी असा मोर येतो आणि गळून जातो. मग तो देवाला म्हणला, देवा कैरी येऊ दी, मी तुला कैरी वाईन, माझ्या झाडाला कैरी येऊ दी. पण कोणता तरी देव आहे बी- पण? हा कोणता देव आहे?
वावरात नाही का देव वावरात. खाली? अच्छा, वावरातला देव बरं. हा बरं, तर त्या बरं. देवाला वाईन म्हणला माझ्या आंब्याला काही रे होती पण ह्या वर्षी बी नाही आली मग ते म्हणला देव म्हणला तू स्वप्नात आला ते म्हणला तू तरी मला वाई ना कैरी तू मला आधी कैरी वाय त्याच्या स्वप्नात आहे ना देव कायऱ्या हाणीतोय पाठीत मारितोय ए, श्याम. स्वप्नात नुसत्या कायऱ्याच कायऱ्या तुम्हाला सांगतो आबा मी रातच्याला झोपलो युकून कैरी टाप तिकून कै अहो चाललो तरी माठ वाक्यात कायऱ्या पाडल्या होत्या धाप 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 म्हणून तुला आम्ही आहे स्वप्न ना- लय भारी पडलं पण नाही म्हणून आहे ना आम्ही गेलो होतो डेपुटीच्या तिथं देपटी कायऱ्या द्या तिथे काही आहेत ना डेपुटी आलेला डेपुटी आपण कैरी घेऊ आणि देवाला भाऊ पण गंमत अशी नाही ना डेपुटी आहे ना लहान लेकरापेक्षा जपतीत कैरीला म्हणून म्हणलं आपण गपचूप घेऊ देणार नाही ती म्हणून आम्ही गेलो होतो तो गेला होता पण तेवढ्यात ते डेपुटी आले आम्ही धूम ठोकली म्हणलं जर डेपुटीला जर कळलं ना माझ्या आंब्याच्या झाडाची कैरी तू ए गप बस काय काय सांगतो लाबडवानी पटका टाकीन आबाला खरं खरं सांग हे बघ हा खरं एवढं सगळं घरानं करण्यापेक्षा पळापळी करण्यापेक्षा खोटं बोलण्यापेक्षा आता तरी सोडा गावातले डेपुटीला सरळ सांगायचं असतं आम्हाला कैऱ्या द्या नाही, ते नाही, नसते का नाही, दिले नाही त्यांनी? ना ते माणूस देत नाही ना देत नाही ना कैरी आंबे देईन पिकल्यावर पण कैऱ्या नाही काय रे चला बरं कसं काय नाही नाही. मी बघतो. तो हा नवसपुरा करायचा ना हा चल. झाला तो हा नवसपुरा झाला कस काय आबा कैरी आणून देणार आपल्याला डेपुटी ऐका चला ना माझ्याबरोबर. आबा तुम्ही ऐका नाही आम्ही नाही येत तिथं. नको ते तुम्हाला माहिती आहे ना डेपुटी कसे आहे ते म्हणणार हे दोन गावातले म्हणजे टगे आहेत यांचा ना वेगळाच काहीतरी प्लॅन आहे आणि आमचं तर देवासाठी काम आहे म्हणून तुम्ही काय करा डेपुटीकडे जा आणि डेपुटीला आपलं बोलण्यामधून 2 कैऱ्या त्यांच्याकडून घेऊन या बस बघा बरं का जर का दुसरं काय निघालं ना नाही. शंभर उड भाषा मारायला लावीन नाही. शंभर. आत्ता घेऊन येतो मी कैरी. आम्ही इथंच बसतो जाणार नाही तर आबा तुम्हाला देव आहे ना मस्त पैकी दुवा राम 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 आबा काय डेपुटी? काय नाही बा निवांत ए आबा आले चहा टाक ग अरे नाही 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 का नका नका चहा वगैरे काय करायला उद्या ना चहा अहो नको ऍसिडिटी वाढती मला ब्लॅक टी घ्या ना नको बरं नको टाकू त्यामध्ये ऍसिडिटी होती काय म्हणता बाकी भाग बिगले मस्त झाला एकदम हा केलंय आबा हा हे आंबे बिंबे बी लावले चांगले आले त्यांना पण डुकरच ठेवून एकच नंबर आंबे आलेले ना डुकर आंबे ठेवण्यात ना डुकरे आंबे अहो, ठेवा दिवसा घुसायला लागले आता एक डुकर आणले मी दणका टाकला आत्ता कवा डुक्कर? पळाला हा एवढ्या. दिवसा? अहो कवा घुस देत अरे काय करावं हे? देवा. बरं सरकार बी या डुकराचं काय करेना शेतकऱ्यांना एवढं वैताग देते हे डुक्कर नको नको झाले अक्षरशः डुकराला काहीतरी पिंजरे पिंजरे काय जे पिंजरे आपल्याला पिंजऱ्यात घालून येते ना असे डुकर झाले बर एवढे मोठे डुकर आहेत काय म्हणतो बघ काम होतं बोला ना बोला ना. 2 कैऱ्या लागत होते काय रे कशाला लागतेत बाबा अहो मग आंबे झाल्यावर न्या ना कशाला काय रे कच्च्या नेत आहे आता खरं सांगायला काय हरकत नाही बरं का हा बोल आपलं जाल आहे ना हा त्याला 2 कैऱ्या लागतात हा का त्याच्या स्वप्नात देव आलाय हा आणि ते म्हणतो की मला नवस फेडायचंय म्हणे स्वप्नात देव आलाय नवस फेडायचा काय रेचा हा, ते तुम्हाला लय घाबरतो अरे पण काय रेचा काय नवस केला असं तिने काहीतरी आहे हो त्याला दगड मार म्हणजे कैऱ्या मारून राहिलेलो देव त्यांचा काय ऐकायला जाल्याचं तुम्ही बी असं काय सांगता येतं एखादीची भावना असते बरं एक काम करा 2 कायऱ्या न्यायच्या न्या तुम्हाला आणि बघू आता ज्याला कोणचा दिवस नवस पुढे तुम्ही काय करा त्यांना कायऱ्या द्या आणि बरोबर तिथेच थांबा हा थांबतो थांबा तिथेच मी येतो मागून न्या तुम्हाला नाही. मी येतो आतून हा तिथेच थांबा बरं का हा झाल्या ते दाजी संपायचं नाही ना खांबा मला भरोसाच नाही भाऊ त्याचा ते नाही जाऊ दे मरे पण आबा जर गावात नव्हते ना भाऊ आपल्याला काय परत कोणी भेटत वाली नव्हतं नव्हतो आबा आहेत म्हणून होईल कमी वेळ लागला एवढा येते नाही आले, आले ते काय आले 2 आले तर बरोबर 2 आणलं आणले बोल 2 हा. कैऱ्या डेपुटीकडून तुमच्यासाठी आबा लय धन्यवाद तुमचे आता जालूचा नवस पूर्ण झालाच म्हणून समजा हा नवस जालूचा नवस चला कुठं आपण देवाला नको नको आबा तुम्ही येऊ नका तू देवाला मला एकट्याला पूजा करावं लागेल याला सुद्धा नाही येणार मी मी नाही जाणार आहे हा असं देव म्हणला का पाठीत काय रे टाकीतोय देव सापनात तुमच्या तो जर- पण नाही तुम- मी आलो असतं ना मी बी पाया पडलो असतो ना बाबा नाही तुमचं नाही काही कारण आहे का मला आहे सांग. ना आहे ना म्हणून तर काय? माझ्या लई टाचा दुखत आहेत झालं झाल्या काय रे ठेवल्या पहिलंय ना आबाचं सांगायचं की देवा आबाच्या काय रे ए. आपलं त्या काय टाचा अरे हो दे. लाल गाजऱ्यात आज नाही सांगता येणार आज माझा नवस मला पुरा करावा लागेल वरून कायऱ्या पाडात यात उद्याच्याला सांगू तुमचं होईन उद्या पण, उद्या पूर्ण जाऊ. होईन. मग उद्या कैऱ्या नाही भेटल्या तर अहो काय रे तुमच्या नाव झालं का ह्याला काय रे पाहिजे का? हा हे मी करायचं. नवस केला होता याचा ना नवस काय ऱ्याचा? हा?
येऊ का मग आबा? नक्की सांगा भामट्यांनो. विषयच नाही, मी स्वतः साकडं घालतो बस. उद्या जाऊ आपण. जय महाराजा. येऊ त्यांना चांगली बुद्धी दे रे. नवसावली कुठे आहेत? ते काय तिकडे गेले ना आता. आता ते खरंच नवस पुरं करायला चालली का? हा मी त्यांना माझं बी सांगितलं काय त्याचा बरा करा म्हणून. अहो असं कुठं काय रेने फिरेने देव टाचा बऱ्या करीत असतो का? तुम्हाला बघायचं का आता? तुम्ही बघा ते कोणचा नवस चालला, तुम्ही चला माझ्याबरोबर. चला इकडे चला. हो खोलता काय दाजी? हा चला फोडा. कैरी आणली का? आणली ना. बघा ए तू काय कापी तू मग त्यांच्या हाताने होऊ दे, जशी कापायची फिंगर चिप्स वाणी तशी कापू दे. आमचा दाजी तुला माहितीये ना, टोण्या कसा टॉय केला का टॉयच करतो तशी गंमत आहे. लय बोलू नको. कोण नाही नाही नाही. वाया जाईन, वाया जाईन. डोक्यात टॉय करीन तुला मी. दाजीला राग बी लय येतो आमच्या. कशाला चिडतो दाजी कापा काही. तर तू काप तुझ्या हाताने. हाय का आता तुम्ही काय पण आणली जाता. तू काप रे तुझ्या हाताने. बरं मी जर तू कापितो. काप भाऊ. तुम्ही पॅक भरा मग. मसाला बी आणलाय मी. पीले पीले ओ मेरी राणी मेरे पीले. बघितलं का देव? हा? देवाचा नवस बघितलं तुम्ही तर मला म्हणले देवाच्या नावाला काय लागायला त्यांना. ह्यो असं तुझं देव आहे का? हा? आमचे दाजी काही देवापेक्षा कमी नाही ते. दाजी देवे ना. बघा आता हे. तुम्ही काय म्हणले त्यांना काय दिलं नाही डेपुटी तुम्ही? अहो, हा? हा माझ्याकडे अरे, आला हा. आणि मला म्हणला की माझ्या देवाने मला नवस सांगितलेलं आहे म्हणे. हा. आणि ते काय रे फिकू फिकू मार राहिलं माझ्या अंगावर म्हणे. स्वप्नात येतो मला लय भ्याव वाटत. अहो हे अख्ख्या गावाला बनले रे श्यामाचे आले इथे. हे तुम्हाला 2 मिनिटात बनिलं. त्यांच्यावर लय विश्वास नका ठेवी जाऊ. हे बघितलं का देव? दाजी त्यांचा देव. लयच मोठा देव आहे ह्यो. मोठा खांबे घेऊन बसले तर त्यांना दारू संग चकना लागत होता कैरीचा. ते दाजी म्हणले ना की कैरी शिवाय फोडणारच नाही खांबा. मजा नाही बरं का डेपुटी. दाजी काय म्हणले मला इंग्लिश दारू आहे त्याच्यामुळं काही तिथे जमणार नाही. मला अशी मस्त कापून चटणी मीठ बीठ त्या कैरीच्या फाकावर मीठ आणि चटणी लावायची आणि घालासा सोडायची. अरे जाल्या श्याम्या, दाजीन इंग्लिश दारू तुम्ही एवढं डेपुटीला ना आबाला सांगता, पण ती फॉरेनची दारू हे सांगितलं का तुम्ही दाजीचं भूषण? फॉरेनचा देव आहे हा. तुम्हाला सांग का हे आहेत ना इतके हरामखोर आहेत. हे देवाच्या नावावर लय जणांपासून हे करीत बसले. आता हे 2 होते, आता हे तिसरा बी का? तिसरा झाला आता. आणि यांनी बरोबर डाव साधला दाजीला, बरोबर गळाला उतरला यांनी. बरं, आंबट दाजी दिसतोय. हा, आंबट शौकीन दाजी. ओ दाजी आंबट शौकीन नाहीये, दारू पेचं शोक आंबट आहे. याचा अर्थ असा ना का दाजी आंबट शौकीन आहे. बरं बस आलेच तर आता. काम करा डेपुटी ना आबा आले तर बस. हे दोन जणांना सांग रे. हा, हा. अरे, अहो, दोन तुमचा वेळा नवस आहे ना तुम्हीच पूर्ण करा. पूर्ण करा. पण आता जर कायरे आले लेकराला कायऱ्या द्यायला येडा मी आणि तुम्ही खुशाल लाड्या का झाडाचे कायरे अरे याचं परिपक्व झालं तर याचं खायला तांब्या चांगलं लागत ही अहो, आल्या. डेपुटी ही दारू फॉरेनची पण तुम्ही थोडे परिपक्व व्हा, दोघं बसा. दाजी आवरा तुम्ही. धन्यवाद बरं का. तुमचा ते फॉरेनचा देव तुमच्या पशी ठेवा आणि परत असं नाटक करून नवसाच्या कायऱ्या घ्यायला माझ्याकडे यायचं नाही. आणि दाजी या अशा आंबट चिंबट दारू नका आणि जाऊ बरं का. हा अहो दारू काय तर रेशमा ताईला सांगू नये ना तुमचा आंबटपणा चांगला काढीन एखाद्या बारला मी. चला आता हा यांची मंडळी त्याचं नाव रेशमा ताई आहे ना. योग घेऊन तिला. बसा आता हे काय उठणार आहेत काय बरं का. आंबट बस तुला गोड करून टाक. आंबट चालला नवस करायला. चला मला काय माहित नाही भाऊ. मला एक फाटका मारलेला आहे आबानी. मला एक पॅक जादा पाहिजे ना. अरे नशीब कैऱ्या उचलून घेतल्या नाही तर डेपुटी तुला माहितीये कैऱ्या घेऊन गेले असते गोळ झाला असता. बरा फॉरेनची दारू प्यान स्वर्गात जा. हा तुम्हाला अशी स्वर्गात घेऊन जाईन. काय तुम्ही काय शामराव काय नाही बाबा. कुठे हिंडतो तो? आहे उन्हात आणायचं लादली भूत म्हणलं चला शामराव दुकानात. का माझ्या घरी काय खानावळ आहे काय? चला शामरावच्या दुकानात घरी जाऊन जेवायचं ना मग. पैसे देतोय आम्ही, म्हणजे तुमच्या तो मटेरियल न्यायचंय. असं आहे वय. मी म्हणलं काय जेवायला काय भाजीपोळी केंद्र उघडत काय शामराव? मला तर डेपुटी देत नाही तर तुमच्या बॅस आवरण तो पतलाय तिथं. हा बरोबर आहे ना. भेटा ना तुला. मग बरं ते जाऊ द्या तुमचं. 2 आपलं लसूण मिरची नाही का? आता काय भाजीपाला मांडला काय मी गायबाने? अहो ते लिंबू मिरचीचं चटाटा बटाटा फ्लेवर नाही तर त्यो. कुरकुरा म्हण ना. हा त्यो द्या घे तिथून चल. उडून. घे ना तिथे 1 नंबरला लटकेलेली आहे. तुम्ही तयार राहा. पण ते 1 नंबरला आहे शामराव. अरे तिथं ना बघ ना व्यवस्थित. फोन ये इथं पोंगे. तुमचा काय मेवना बिव नाही तो माझी चेष्टा करायला तुम्ही. अरे गायबाने आत्ता पट्टी टाकली होती सकाळी मी इथं. गायबाने
सकाळपासून तर गिराईक नाही झालं, शामराव. पट्टी गेली कुठं? येड्या नाच करू आणि नसलं तर सांगत जा घेईन ताई हे तर चेष्टा लावलीत आहे दुसरे धुता नाही मस्त मला. उचलून नेली काय? तुलाच लय आवडत ते फ्लेवर. ओ उचलून न्यायला तुमच्या पेक्षा माहिती पडलं जादा. तुला सांगतो पट्टी इथं टाकलेली होती मी, आणि तुझ्याशिवाय कोणी खात नाही ते कुरकुरा. अहो माझ्याशिवाय हात नाही म्हणजे काय मी नाही न्यायला राहत म्हणजे मायावर आळ जातात ते. नक्की नाही नेला ना तो पाय बरं का, तुला सांगतो. शामराव. दुसरा घे, चल ह्यो घे, चल ह्यो अद्रक हे बघ, लसूणचा घे, मला चांगला आहे. मला तोच आवडतो लिंबू मिरचीचा, मी तोच नेणार नसला तर दुसरे धुता नाही. आईला तेवढीच पट्टी होती राव, ती एक नंबरला टाकली मी. आणि चोरीची आळ द्यायचे बनतारा नीट पाच जा. आईला गेली कुठे पण पट्टी मग? इकली नाही मी आता. छोट्या भीमच्या बर. अय पुरीनो काय एवढं उन्हात आलं दुकानात. ओ शामराव आईला परत गेली बॉल लाईट. गेली लाईट का? गेलेली आहे पातळ्यात, परत म्हशीन बर्फाच्या नाही दिल्या. भाऊ ऐकू नको शामरावने ते फ्रीज बंद करून ठेवलं असं लाईट बिल जास्त येईल म्हणून. सुगंधा अगं खरंच लाईट गेली, कशाला लेकराला खोटं सांगायचं उगाच? बरं जाऊ द्या मस्करी केली मी. मला शाबुदात लेकराचं होऊ द्या आधी. तुला घाई आहे का तिला घाई आहे? काय देऊ? चिप्स द्यायचं होय. तिखटच ना रे? हा लय तिखट खातात बुवा. झालं का आता? हा बोल. मला शाबुदाना द्या बरं 1 किलो. काय घाई एवढी तुला? आली का लगेच घाई असते हो तुला मला जायची? चकल्या करायच्या, शाबुदाना भिजू घालायचा, तो भिजला पाहिजे. वात्यान एवढं काय? त्याने एवढं काय म्हणजे अहो बाई माणसाला माहिती किती काम असतात. आता उन्हाळा लागला म्हणजे पापड्या कर, चकल्या कर, कुरड्या कर, वडे कर. अगं येईन मी 2 जीव, त्यात 1 जीव मुंबईला, आणि नाही तरी कोण खायला एवढं करते काय मला कळत नाही. हो त्यांच्या बहिणीला द्यावं लागतं. माझ्या बहिणीला मी एकटीच आहे ना, मला ताण नाही कोणाचं. मला सगळेजण म्हणतात तू करून ठेवायचं. मोकळीच आहे म्हणावं मी करायला. आता गावातल्या बायांचं मी करू लागेल तर मग गावातल्या बाया करू लागतं मला. हा तेवढं आहे भाऊ. दुकानातलंच मार भरला. हा मग दुकान कसं भरल्यासारखं वाटतंय. हा लयच भरल्यावर आणि हे चिप्स करायला काही लय पैसे लागत नाहीत. नाही ना. 500 रुपयात अख्खं दुकान कसं अहो, भरत मला माहिती तुम्हाला त्याला पैसे लागत नाही. पैसे लागत बी नाही, पैसे भेटत बी नाही त्यात असं. असं आहे का? मग म्हणजे जेवढे घातले तेवढेच येतात बुवा. असं पण नाही का? तसं पण नाही. 5 रुपयाला 50 पैसे राहते. आता 50 पैसे चालत नाही कस काय राहतात म्हणता बरं. म्हणजे नफ्याच्या हिशोबाने सांगितलं. 2 घेतलं की 1 रुपया राहतो ना आपल्याला. 5 रुपये लिखित नाही का आपण हा ना. असं. बरं तुला काय देऊ? द्या शाबुदाना द्या ना. तुझी सवय काय जात नाही बा, इकडे हात घाल तिकडे हात घाल. हो लय भारी लागत होते. तुम्हाला काय कळतं? आचार तुमचा पाचार. जीव लागला ते खाली पडलं दोन. लागणारच. मला माहिती ना तुझे पैसे देणार नाही म्हणून. ओ लिहून घ्या. हा मग जमते. हा, काय काय अजून एक देऊ का? काही नको तुमच्या वाट्याचं खाली पडलं. बरं किती देऊ साबुदाणा? 1 किलो. 1 किलो देऊ. बस. मला वाटलं 4-5 किलो घ्यायचं काय ना. आम्ही का मग येतो ना बापड्या खायला. फुकट खायचं म्हटलं तुम्ही रोजच येऊन बसता का? हा ते लाल कलरचे वेफर्स नाही भरले का तुम्ही टमाट्याचे? होते ना. दिसत नाही. आता द्या. होते राव. कुठे गेली पट्टी? मला 1 किलो लागत होते तुम्ही 2 किलो दिले. हे असं बरं, राहू द्या आता 2 किलो लिहून घ्या जाऊ द्या. बरं हा कर. मला थोडेफार ते वाटलं असतं पापडे काय? केलेले पापडे. मग 1 किलोचे पैसे लिहायचे नाही. बरं चालतंय. चल नाही लिहित मी. काय भाऊ तू बी नाही एवढं तेवढं पाहती. पट्टी गेली कुठं? सकाळी तर मी टाकली होती. गिऱ्हाईक नाही आलं एखादं. आला ढिगाच्या आधी सुगंध येऊन गेली राव. सुगंध नसून घेतली नाही ती काय लगे. कोण नेते गड्या काय कळा ना मला. आयला 1 8 आणि 4 नाही भेटायचे त्याच्यात. लक्षच ठेवावं लागेल राव आता. कोण रे? काय झालं? पैसे देतो ना. काय पैसे देतो? म्हणजे धरले होतो पैसे देतो म्हणतो का तू? का रे अहो. योग्या? अरे तुला काही वाटायला पाहिजे. चांगला समजत होतो गावातला मी. अरे सगळे 4 आणि 8 मिळेल त्याच्यामध्ये. मी सकाळपासून पाहतोय 1 पट्टी गायब झाली, दुसरी पट्टी गायब झाली. हा अहो मला 3 न्यायचे होते. मी पैसे आणलेत 15 रुपये. अरे आहे का पैसे? अरे पैसेच नाही तुझ्याकडे योग्या. तुला चोरून द्यायची होती पट्टी ती. अरे लाज वाटायला पाहिजे तुला. एवढा शिकला सवरला तू. हा खुशाली एखाद्या गरीबाची पट्टी चोरली. तुला माहिती आहे त्यामध्ये काय भेटत आम्हाला? हा अहो मी चोरलं नाही. मी ऑनलाईन मारतो भाऊ. द्या स्कॅनर. काय चोरलं नाही म्हणतो. खुशाल धडधडीत पट्टी तोडीत होता तू. आणि मला म्हणतो लगेच ऑनलाईन मारतो. खिशात पैसे नाही तुझ्या खिशामध्ये. अरे काहीतरी वाटायला पाहिजे राव. कुशाल चोरीचा आरोप घालता. अरे आरोप घालीत नाही भाऊ. रंगी हात पकडे तुला. आणि चोरीचा आरोप काय म्हणतो? चोरीच करीत होता तू. नको मला तुमचे कुरकुरे. पहिले पैसे दे ना. पट्ट्याचे 2 पट्ट्या नेलेल्या.
काय रे काय चाललंय काय चाललंय काय चाललंय काय अरे पुढा घेतो काय चाललंय पुढा घेतो का पट्टी घेता कोणती पट्टी हा हो तुमच्या कोणी अपेक्षा नव्हती मला डेपुटी काय अपेक्षा एवढे तुम्ही मोठे तेवढे खोटे ना अरे कशाची अपेक्षा मग अहो तुम्ही दुकानात आले खुशाल पट्टी ओढून घेऊन जाता कोणी पट्टी नेली आता आलोय मला ते पोंगे आवडतात म्हणून घ्यायला गेलो तू दिसला नाही म्हणून पोंगे आपला आवडते तुमच्या डिगेला तो काय ते लिंबू मिरची का काय तो कुरकुरा आवडतो लई शाही थाट येत बा तुमचे आणि बरोबर पट्ट्याच्या पट्ट्या गायब होत्यात माझ्या नेमकं बरोबर ह्याच लाईनीतल्या होत्यात बरोबर आहे माणूस नसतो इथे पटकन उडून निघून जाता येतं ना हे चोर आहेत का काय आम्ही अशा पट्ट्याच्या मशनी टाकू तो सांगायला लागला आम्हाला कंपन्या टाकू शकतो मी मग टाकायच्या कंपन्या आणि तुम्हीच खायच्या एवढा काय तू बोलायला लागला तू लगे 5 रुपयावर आमची इज्जत काढायला लागला मी घेऊन काय तुला पैसे देणार होतो कवा आपण तू दिसला नाही मला वाटलं कुठे गेलाय मग दिसलं माणूस कोणी दुकानात आली आधी आवाज देतं श्यामराव कुठे गेला रे असं म्हणतं माणूस पण तुम्ही आवाज दिला एवढं का नका नाही करू, हा? तुम्ही काय केलं आवाज दिला का नाही आलं लगेच पट्टीत हात घातला उलट म्हणजे संधी साधली तुम्ही कोणी दिसा नाही इथं म्हणून असं नाही करावं डेपुटी श्याम्या, लई इज्जत अहो, काय लय मागायची नाही ती पट्टी हा? लय इज्जत खाऊ नको अशा लोकांना घेऊन वाटतो मी तू दिसला नाही म्हणून मी घेतली आणि काय तुला काय पैसे देणार नव्हतो काय मी हा तू दुकान हक्काने आम्ही येतो ना हक्काने घेऊन तुला पैसे देत होतो एवढं इज्जत घ्यायला लागला तो ऐकून यापेक्षा नव्हती राव आमची इज्जत घ्यायची म्हणून तुम्हाला घ्यायची नव्हती होय काय बोलतो तू मला फक्त हे करायची होती मी कशाला पट्टी घेतो ही चोर एक समजतो काय अहो चोर नाही अहो डेपुटी काय झाले ना सकाळपासून 2 पट्ट्या गेल्या राव माझ्या म्हणून मी आपलं लक्ष ठेवून ये कोण पट्टीला हात लावतो अरे पण चोर कोण असतं आम्ही चोर आहेत का आम्ही लोकांना काय देतो घेऊन? चोराचं काही कपडवलेलं असतं का मी चोरी अरे, म्हणून पण ते 5 रुपयाने याच्यावर अशा वस्तू आम्ही काही करत बसू का काय नालाय का तुमचं झालं 5 रुपये पण. यापेक्षा नव्हती राव परत येणार नाही तो दुकानात मी ओ डेपुटी हो ऐका ना आईला डेपुटीला राग आला बा पोटाने 10 किलोची बॅग चल साखर कट्टा एक ओय श्यामे काय चाललंय काय चाललंय पण आला ना तू मग वाघाला कोण रोखीत 10 रुपयाला पठ्ठ्या गावात कसं आहे झाल्या पट्ट्या नाही मग ह्या पट्ट्या घेऊन इकून 10 रुपये आला होय तू अरे चांगला मित्र मी समजतो तुला कोणता? तुला लाज वाटायला पाहिजे किती खुशाल कोणता पट्टे ऐकल्या तू काय पट्ट्या म्हणजे ते कुरकुरे चिप्स इथे लावलेल्या पट्ट्या घेऊन गेला आणि दिल्या असत्या कोणाला तरी 25-30 रुपयामध्ये काय? अरे लाज वाटायला पाहिजे आपला मित्र हा 5-50 रुपये भेटायचे त्याच्यामध्ये सगळे त्यात तू लगेच नेतो आणि 10 रुपये देतो त्याची थोबड फोडीन काय थोबाड फोडीन? पट्टीला तरी हात लावला का मी आरोप करत माझ्यावर पिलोय मी तो ह्याजीवर पेला तू मग? हा मला सांगतो भाई तू मला माझ्या ध्यानात कसं काय रे आला राव हा मी योग्यावर संशय घेतला डिग्यावर घेतला सुगंधावर घेतल्या डेपुटीला तर रंगे हात पकडलं हा? पण तू कस काय माझ्या हात ध्यानात नाही आला काय नाही हो? काय आला येते ग बस बाहेर काय येऊ मी तू मी सांगतोय हे कोणी काय ए मग आवाज येतो काय तोंडाचा सकाळ सकाळ मला वाटलं प्यालेला का काय अरे प्यालास तू आणि मग आवाज घेतो का मला एक तर टेन्शन झालंय भाऊ सकाळपासून 2 पट्ट्या केल्या तडे माय गप काय पट्ट्या गेल्या श्याम्या मी नाही घेतल्या भाऊ आळ काय घेऊ नको मायावर कोण घेतला असेल ज्याला मग गावात कोण आहे मग तुझ्यावर डाऊट होता आता मला तू सांग हे कोण कोण आलं तर सकाळ सकाळ सकाळी आहे ना सुगंध आलती बरं का हा तो होता का मी लक्ष नाही दिलं पण नंतर डिग्या आला डिग्या म्हणला मला ती लिंबू मिरची कुरकुरा दे तेव्हा नव्हता ना तिथं काय कुरकुरा हा तवा नव्हता हा आधी कोण आलत सुगंधा नीट नेली तुझी पट्टी हराव 100 रिगे आला आणि पट्टी गायब हा त्याच्या आधीच गायब झाली ती हा आधी कोण आलत सुगंधा मग सुगंधानीच नेली ना येड्या तुला डोकं लावता येत नाही राव म्हणून मी जाल्या मी बी श्याम आहे भाऊ मी ना घरी जाऊन पैसे वसूल करत असतो हा जाल्या आला म्हणून तू टॅलेंट आहे खरंच टॅलेंट आहे तू 90 मध्ये विषयच नाही काही 90 जर आली ना जाल्यानी चोरच पकडी तू जाल्या लय मोठ्याने बोलला का तू मला का कांठळीत बसली गाड्या नाही पेलो म्हणून मी हा मोठ्या आवाजात बोल मोठा दे ना आलंय ए टम्मन एकच राहिला येईन मी देऊ इकू दे मला लय आशे ना आता आग पडली राहते ना घरी जाय पारू वाट पाहती जा जाऊ हा घरी जाय पारू वाट पाहती ऊन पडे किती 2 घास खावा पोटाला रे जेवायला जा पण माझ्या पोटापेक्षा मित्राची काळजी तू चोर दे रे मी धरतो चोर मला बोलव वर फाटा भिंगू भिंगू ना त्याच ना
सुगंधाला कसा गारा गारा फिरीशी याडा काय तू नाही नाही सुगंधन मग काही उग बोलतो पेल्याच्या याच्यात. कोणता घडायचा ते पोहण्याचा वड कोणतं येऊ का येऊ कुठं हा तुमच्यामुळं अख्ख्या गावावर त्यांनी हे आणलंय नाव घेतलंय अरे ए झापे असं असं आणता का तुम्ही असं असं चोरात टाका ना भरता का तुमचा बरं काय म्हणून मरण ना. ए नालाय का तुला मी पैसे देतो तू काय लोक असते चोऱ्या करतो रे होय अहो चोरीने ते अरे साई काय चाललंय तुमचं हे? अहो असं टाइमपास खायला आम्ही सगळे पोरं बसवतो म्हणून टाइमपास खायला अरे टाइमपास खायला पण पैसे देऊन खा ना इकडे भाऊ. द्यायचे ना तो माहित नाही का किती चिंगूस आहे आमच्याकडे पैसे नव्हते ना म्हणजे आम्हाला वाटलं म्हणजे 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 मला चिंगूस म्हणा तुम्ही अरे. म्हणजे इथं चोऱ्या केल्या तुमच्या पोराईने आणि मग मला सांगा ऐक ना, किती ऐक चिंगूस ना, आहे. ऐक ना, ऐक ना. चिंगूस म्हणजे तुला बा ते असं आवडत नाही पैसे बिसे ठेवलेलं म्हणून म्हणतोय मी चिंगूस म्हणजे कष्ट करून हा ए, अहो शामराव आम्ही जाणार होतो तुमच्या पुढ्याचे पैसे कवा देणार होता? तुला आहे ना तू आता इथून पुढं कशा तर तू- हाणतात असे? इथून पुढं हळूच आहे ना, हाणतात एकदम. इथून पुढं तू अरे ते कुरकुऱ्याचा विषय लय कुठं हात बसतो कोणाला इथून पुढे आहे ना तू हे कुरकुऱ्याच्या नादी लागायचं ना परत हे असं चोरून खायचं नाही नाही तर मी आहे ना दर महिन्याला 500 रुपये डेपुटीच्या खात्यावर लिहून ठेवतो बघितलं ना? मग जाय घेऊन मग काय न्यायची तुला ते पुढे. शामराव, हे बघ, पोरं येत लहान आले आपण बी लहान होतो तर आपण कसं कायऱ्या चिंचा पेरू चोरायचो हो, आपण झाडाचं तोडायचो इथं पैसे लागत अरे बाबा हे वय आहे ना बरं का वडाळा असं त्याला सोडून दे. तू होतो ना बद केला पाहिजे तुला हात दुखत वडाळा म्हणतो. अरे ऐक ना हे वयच वडाळा असतं पोरं हे बघ या वयात कळत नाही उगा सवय लागन आणि काही खायचं असलं ना तर आपलं घेऊन खायचं तुम्हाला जर लागलं ना तर उधार घेऊन खात जा मी देत जाईन पैसे हा पण नेहमी ना कधी मधी 1-2 पुढे असले तर बरं का रोजची 4 कुरकुरी चला, खायचे, चला. खायचे 4 जा, जा, बघितलं, जा, पळ, बघितलं का? पळ. हे बघ आता कुठं बोबाडा बिबाडा नको करू डेग्या आपलाचे ते साई आपलाचे ह्या वयात होत असतं माणसं करतात तू जरा लक्ष देत पण त्यांना चांगली समज द्या नाही तर उद्या कसं होतं योगेश चोरी करायची सवय लागते मी माणसाला. सांगतो, मी माझ्यावर डाऊट घेतला होता तुम्ही ऐक ना आता सगळ्या डाऊट डेपुटीवर बी घेतला भाऊ. सगळ्या गावावर घेतलाय तिने आता सगळ्याला सांग की चोर सापडे हा. आपल्या गावातले होते पण नावं सांगू नको फक्त. नाही, तेवढं हा? करतो मी. मी आता काय करतो त्या साईला समज देतो आणि त्याला बी समज देतो इथं काय होतं 4 जर पोर मारले ना तर अपराधाची भूमिका मनात ते होती हा, ते त्याला खरं. समजून सांगतो नीट खरंय, हा? खरंय. दरे हा, आणि 100 काय ते रुपये. तुझे गेले असते ना देतो मी देईन देतो तुला माझ्या नावावर लिहून ठेव बरं, लिहून ठेवतो मी 100 लिहून रुपये. ठेव. हा, 2 पट्ट्या गेला हा. माझ्या डेपुटी हा, थोडे नाही. नाही तू लिहून ठेव आणि आता जरा ध्यान दे हा, योग्य दरबारला- तू लक्ष ठेवलं दरबारला- जाते आता. हा, चला आयला परत गेली होती पट्टी